नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता गुलाबच्या घरी आलेल्या जानकी आणि ऋषिकेशने आता जेवायला घेतलेले असते आणि आता ओवीला समजावत जानकी म्हणते की ओवी, हा घास तुझ्या सौमित्र काकांचा. तेवढ्यात दरवाजात अवंतिकाला घेऊन सौमित्र आलेला असतो आणि जानकी ऋषीला बघतो. तेव्हा आता लगेचच ओवी ही सौमित्रकडे बघतच बोलते की सौमित्र काका. तेवढ्यात आता जानकी ऋषी सौमित्रकडे बघतात आणि तेवढ्यात आता सौमित्रला बघताच ओवी ही सौमित्र काका असे म्हणत सौमित्रकडे धाव घेते आणि सौमित्रला मिठी मारते. इकडे आता जानकी अवंतिकाला बघते आणि म्हणते की अवंतिका. तर हसतच अवंतिका आता जानकी समोर येत जानकीला मिठी मारते. तर ओवी सौमित्रला म्हणते की सौमित्र काका, तुला माहिती नाही घरी खूप मोठा मॅटर झालाय आणि आजीने आम्हाला घराबाहेर काढले. आई जरी मला सांगत नसली ना, मला सगळं माहिती. ती ऐकून सौमित्रला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता ऋषिकेशने त्याचा चेहरा आता बाजूला पाठमोरा केलेला असतो. ओवीचे बोलणे ऐकून सौमित्र म्हणतो की हो, मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जायला आलोय. ते ऐकून आता लगेचच ओवी ऋषिकेशकडे येते आणि ऋषीचा हात धरून म्हणते की बाबा चला ना, सौमित्र काका आपल्याला न्यायला आलाय, आपण घरी जाऊयात. तर ऋषी म्हणतो की ओवी, ताट घेऊन आतमध्ये जा. ऋषी आता काही ऐकायला तयार नसतो आणि ओवीला पुन्हा ताट घेऊन आतमध्ये जायला सांगताच आता ओवी ही ताट घेऊन आतमध्ये जाते. तेवढ्यात आता ते सगळं बघून गुलाब त्याच्या बायकोला बाहेर चल, आपल्याला काहीतरी आणायचं आहे असे म्हणत त्याच्या बायकोसकट बाहेर निघून जातो. तेवढ्यात आता सौमित्र ऋषीला दादा अशी हाक मारतो. तर ऋषी म्हणतो की अरे सौमित्र, तुम्हाला दादा म्हणून का हाक मारतोस? माझा कोणी भाऊ बिऊ राहिला नाही आता. सौमित्र म्हणतो की दादा असं काय बोलतोयस तूच माझा दादा आहेस. सौमित्र म्हणतो की तू माझा मोठा भाऊ आणि रणदिवे कुटुंबातील तू मोठा मुलगा आहेस. सौमित्र म्हणतो की आम्हाला माहिती आहे तुमच्यासोबत जे घडलं त्यामध्ये तुमची काहीच चुकीची नव्हती. सौमित्र म्हणतो की तेव्हा तुम्ही घरी चाला. ते ऐकून आता ऋषी म्हणतो की कुठलं घर? घरी न्यायच्या अगोदर रणदिवेबाईची परवानगी आणलीस का तू? ते ऐकताच सौमित्रला मोठा धक्का बसलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की घरचे सगळे आम्हाला गुन्हेगार करून मोकळे झाले. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा, माझी आई म्हणजे काय? तुझी सुद्धा ती आई आहे. तर बोट करत ऋषिकेश म्हणतो ती माझी आई नाही आहे बरं का. इकडे आता घरामध्ये आजी ही सारंग शेजारी बसलेली असते. सुमित्र आणि ऐश्वर्या आता इकडे सौमित्र जाताच पुन्हा तिथे बसलेले असतात. आजी म्हणते की बिचारा सौमित्र इतक्या लांबून आला आणि तसाच गेला. आणि कुठे गेला म्हणे? तर जानकी आणि ऋषीला शोधायला. ऐश्वर्या म्हणते की बघा ना, सौमित्र भाऊजींचा जानकीवरती किती प्रभाव आहे. नानांनी जानकी वहिनीवरती बोट रोखून धरलं, यावर सौमित्र भाऊजींचा विश्वासच बसत नाहीये. शेरू म्हणते की माझं हे जे काही घडलं ना त्यावर तर अजूनही विश्वास बसत नाही. तेव्हा तो तर इथे नव्हताही, त्याचा कसा विश्वास बसेल? ऐश्वर्या म्हणते की असं कसं म्हणू शकते शेरू? आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. आपण जर नानांनी सांगितलेल्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही तर नानांच्या शब्दावर आपण अविश्वास दाखवतोय असे होईल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला तर हे एकदम चुकीचं वाटतंय. तुमचं काय मत आहे? तर सारंग ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की नाही नाही ऐश्वर्या, तुमचं एकदमच बरोबर आहे. हसतच ऐश्वर्या म्हणते हो ना? सारंग म्हणतो हो, नानांनी त्यांच्या तोंडाने स्वतः कबूल केलंय. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सौमित्र दादाला पटो अगर न पटो, पण जानकी वहिनींनीच नानांना ढकललं हे सत्य आहे. म्हणते की आता सौमित्र भाऊजी आणि अवंतिका जानकी आणि ऋषीला शोधायला गेले. त्यांनी जर त्यांना आता पटवून दिलं आणि समजावून सांगितलं तर त्यांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे. इकडे आता ऋषी हा सौमित्राला सांगत असतो की आज मला आईनी ठणकावून सांगितलं की मला आई म्हणायचं नाही, मी सावत्र असल्याचं त्यांनी मला दाखवून दिलंय. ते ऐकता सौमित्राला मोठा धक्का बसलेला असतो. ऋषी म्हणतो तुम्हाला तर एवढं यामधलं माहीत नसेलच. तर सौमित्र म्हणतो की मला गुलाबने सगळं काही सांगितलंय.
इकडे आता सौमित्र म्हणतो की नानांनी जरी जानकी वहिनीकडे बोट रोखून धरलं तरी मला नक्की खात्री आहे की ऐश्वर्यानेच हे सगळं घडवलंय. ऋषी म्हणतो की अरे सौमित्र, ती ऐश्वर्या आपलं घर मोडायला आली होती आणि यावर कुणाचाच विश्वास नाहीये. तेव्हा आता अवंतिका ऋषीला म्हणते की दादा, आईंचा विश्वास बसेल यावर आणि आता आम्ही आलोय ना, सगळं काही ठीक होईल. ऋषी म्हणतो की ते सगळं होईलच, पण रणदेवेबाईंच्या खऱ्या चेहऱ्याचं काय? तर सौमित्र अवंतिकाला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सुमित्रा गप्प बसलेली असताना ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की आई, तुम्ही काय एवढ्या शांत? तुम्ही काहीतरी बोला ना. ऐश्वर्या म्हणते की तुम्ही तरी सौमित्र भाऊजींना समजावून सांगा, कारण ते इथे नसतात तेव्हा इथे काय घडामोडी होतात, काय झाल्यात ते त्यांना कसं माहिती असेल. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की आणि त्यांना काही माहीत नसताना इथे येऊन बोलण्याचा काय हक्क आहे? ते ऐकताच आता सुमित्राला राग येतो आणि खुर्चीहून उठून उभा राहत. सुमित्रा म्हणते की काय हक्क आहे म्हणजे? तो या घरचा मुलगा आहे आणि त्याला सगळा हक्क आहे. इकडे आता ऋषी सौमित्राला म्हणतो की तुझी आई सुद्धा दोन चेहरे घेऊन वागते. सौमित्र, एकीकडे ती ऋषिकेश रणदिवेला सक्का मुलगा म्हणून वागवते आणि त्याच ऋषिकेश रणदिवेला ती सावत्र मुलाची वागणूक देते सौमित्र. ऋषिकेश म्हणतो की म्हणूनच आम्ही ते घर सोडून आलोय. तर अवंतिका पुन्हा जानकी आणि ऋषिकेशला समजावते आणि आता जानकीची समजूत घालतात. जानकी ऋषी समोर येत म्हणते की ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र आपल्याला न्यायला आले, तेव्हा आपण त्यांच्यासोबत जाऊयात. तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि मग आपल्या मानाचं काय? ऋषिकेश म्हणतो की जानकी, जो मान आपल्या धुळीस मिळवला गेला तो मान आपल्याला परत कोण मिळवून देईल? सौमित्र म्हणतो की मी करायला लावेन ते, आणि तुमचा मान मी तुम्हाला परत मिळवून देईन. सौमित्र म्हणतो मी तुम्हाला न्याय मिळवून देईल दादा, आणि त्या ऐश्वर्याला सुद्धा शिक्षा देईल. ते ऐकताच ऋषिकेश हसू लागतो. ऋषिकेश म्हणतो सौमित्र, तुझी वकिली कोर्टात दाखव, नात्यामध्ये कुठल्याही गोष्टीची वकिली करावं लागत नाही. ऋषिकेश म्हणतो की आता त्या घरात आम्ही कधीच पाऊल ठेवणार नाही. तर जानकी सुद्धा आता ऋषिकेशला समजावते की ती प्रयत्नानिशी सौमित्र भाऊजी अवंतिकाला घेऊन आपल्याला न्यायला इथे आलीत. ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, माझा निर्णय मी तुला सांगितलाय. इकडे आता ऐश्वर्या पुन्हा रागवलेल्या सुमित्राला समजावू लागते आणि म्हणते बरोबर आहे, सौमित्र भाऊजींचा पूर्ण अधिकार आणि हक्क आहे, पण आता काही जरी झालं तर जानकी वहिनी पुन्हा या घरात आल्या नाही पाहिजे. कारण जर त्या पुन्हा या घरात आल्या तर आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टींचा त्या बदला घेतील. आई, तुम्हाला कळतंय का? मी हे सगळं आपल्या घराच्या काळजीपोटी बोलते. ते ऐकताच आता सुमित्रा म्हणते की हे बघ ऐश्वर्या, मी बोलेन आणि समजावेन त्याला. आजी म्हणते की बरोबर आहे सुमित्रा, तू सौमित्रला बोलावून घे आणि त्याला पटवून सुद्धा दे की जानकीनेच नानांना जिन्यावरून ढकललं म्हणून, आणि त्यामुळे त्याची शिक्षा तिला झाली आणि ती योग्यच आहे. सारंग देखील आता मान हलवतो आणि मोठ्याने आई आजी म्हणते की माझ्या जावयाच्या जीवावर उठणाऱ्या मुलीला या घरात स्थान नाही. इकडे आता सौमित्र जानकीला समजावत असतो आणि म्हणतो की जानकी वहिनी, आज तुझ्यावरती ही वेळ आली आणि त्या घरात तुला स्थान नाही. आज जरी तुला स्थान नसलं ना तरीसुद्धा तुझं स्थान मी तुला परत मिळवून देईन. इकडे जानकी आता अवंतिकाला म्हणते की अवंतिका, हे बघ ऋषिकेश आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि आता ऐकून घेऊही शकत नाहीयेत, कारण त्यांना सुद्धा खूप त्रास झालाय. तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका, तुम्ही ताबडतोब आपल्या घरी निघून जा, कारण आता दिवाळी सुद्धा तोंडावर आली आणि नानांना सुद्धा आधाराची गरज आहे, तुमची गरज आहे. जानकी म्हणते की नाना सुद्धा पूर्णपणे बरे झालेले नाहीयेत आणि आता आई सुद्धा तिथे एकट्याच आहेत, सारंग भाऊजी सुद्धा एकटेच आहेत, तुमची तिकडे गरज आहे. असे जानकी बोलताच अवंतिका म्हणतात की आमची गरज तिथे अजिबात नाहीये, तिथे ती महाराणी बसली ना. अवंतिका म्हणते की एकाच वेळी सगळे जरी घराबाहेर पडले ना तरी आई तिलाच चिटकून बसेन. आणि आता अवंतिका रागवलेली बघून अवंतिकाच्या डोक्यावर हात ठेवत जानकी म्हणते की काय ग, किती रागाने बोलतेस आणि किती टोकाचा विचार करतेस, एकदा आईच्या ठिकाणी राहून विचार करतो अवंतिका. जानकी म्हणते की आई कायम चांगुलपणाच्या सावलीत राहिल्या, जानकी सारख्या बाईचं काळबेंद्र आता डाव त्यांना काही कळत नाही. जानकी म्हणते त्या खूप भोळ्या आहेत आणि वाईटात सुद्धा त्यांना चांगलंच दिसतं. अवंतिका म्हणते की बरोबर आहे वहिनी तुझं. अवंतिका म्हणते की अहो वहिनी, तुम्ही कुठल्या मातीच्या बनल्या? तेवढं सगळं होऊ नये, तुम्ही आईच्याच बाजूने बोलतायत. अवंतिका म्हणते की पण वहिनी, एक गोष्ट लक्षात घ्या,
आईंच्या भोळेपणाचं आता जे कर्म आहे ना ते सगळं घर भोगतंय त्याचं काय. पुन्हा आता जानकी दोघांनाही समजावू लागते. जानकी म्हणते की दादा आणि आईकडून चूक झाली म्हणून आपण काय त्यांना एक संधी द्यायची नाही का, तुम्ही आता तिथे जा. जानकीचे ते बोलणे ऐकून आता सौमित्र त्या घरी जायला तयार होतो. सौमित्र म्हणतो ठीक आहे वहिनी, तू म्हणतेस ना तर जातो आम्ही त्या घरी, पण तुम्हाला इथे काही जरी गरज लागली ना तरी मला सांगा. पण वहिनी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी दादांना न्याय मिळवून देत नाही ना तोपर्यंत हा सौमित्र गप्प बसणार नाहीये. इकडे आता रणदिवेंच्या घरामध्ये सगळेजण शांतपणे बसलेले असतात. तर तेवढ्यात घराच्या दरवाजाची बेल वाजते. तर आता सगळेजण बाहेर येतात आणि आता सारंग आता सुमित्रासोबत दोघीही एकाच वेळी उठतात. तर आता सुमित्रा म्हणते की थांब, कोण आलंय ना ते मी बघते. आणि आता सुमित्रा दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडताच समोर सुमित्राला सौमित्र आणि अवंतिका आल्याचे दिसते. तर सुमित्रा आता आजूबाजूला बघू लागते. सौमित्र म्हणतो की काय बघतेस आई, अगं खूप समजावलं पण नाही आला तो. सौमित्र म्हणतो की ऋषिकेश दादानी इथे यायला नकार दिला. तर सुमित्रा म्हणते तू भेटलास का त्याला. तर आता सौमित्र म्हणतो हो त्याला भेटलोय. सौमित्र म्हणतो की आपल्याच माणसांनी दादाला हाकललं पण दादा आता आपल्याच माणसाच्या गुलाबच्या घरी आहे. ते ऐकताच आता सुमित्राला मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्या दरवाजातून आतमध्ये येत आता सौमित्र ऐश्वर्यासमोर येत म्हणतो की ऐश्वर्या तुझ्या मनासारखं झालं आता आणि तुला खूप आनंदही झाला असेल ना. सारंगकडे बघा सौमित्र म्हणतो की दादा आता तुला यावरती काही ऑब्जेक्शन आहे का, बरोबर बोलतोय ना मी. सारंग खाली मान घालतो की तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही ना तुला ऑब्जेक्शन, मला तुझ्याकडून हीच आशा होती. सौमित्र म्हणतो की कोर्टात सुद्धा हेच सिद्ध होते की जेव्हा एक व्यक्ती काहीच बोलत नसते ना तेव्हा तीच सगळ्यात जास्त चुकीची असते. तू जर सत्याची बाजू घेऊन बोलला असतास ना तर तू तुझ्या बायकोलाही समजावलं असतं आणि आईला देखील समजावलं असतंस. तर आता सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र काय बोलतोयस. तर सौमित्र म्हणतो बरोबर बोलतोयस, दादाकडून तू त्याला आई म्हणण्याचा अधिकार तू काढून घेतलायस ना, तेव्हा मी तरी तुला कशी आई म्हणून हाक मारू असे सौमित्र बोलता. सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र तू वेगळा आहेस तो वेगळा आहे. तर आता सौमित्र म्हणतो की कसा वेगळा आहे आई ते सांग ना मला. सौमित्र म्हणतो की सगळं काही घरासाठी करून तो झाला सावत्र आणि मी काहीही न करता सक्का, हे कसं काय आई. तर आता लगेचच सौमित्र म्हणतो की मी दादाची बाजू घेणार, कारण दादाच्या बाजू सत्य आहे आणि चुकीच्या माणसाची बाजू घेणारे बाजारात तर बरेच भेटतात असे आता सौमित्र ऐश्वर्याकडे बघत बोलतो. सौमित्र म्हणतो की आई आज तू सुद्धा चुकली, चुकीच्या माणसांची बाजू घेऊन आज तू सुद्धा त्यांना निकालात काढलं. इकडे आता सौमित्र म्हणतो की इथे आई मुलांची भावाभावांची भांडणं होतात, वाटे पडतात, पण हा दिवस आपल्या घरात येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं असे सौमित्र आता सुमित्राला सांगतो. सुमित्रा म्हणते की सौमित्र हे बघ मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये आणि मी स्वतःहून त्याला घराच्या बाहेर देखील काढलेलं नाहीये. ती दोघे त्यांच्या मनाने घर सोडून गेली. तर सौमित्र म्हणतो की ती गेली तेव्हा तू त्यांना जाऊ दिलंस. सौमित्र म्हणतो की मान्य आहे, या ऐश्वर्याने तुझ्या डोक्यात विष घातलं, तुझे कान भरले, पण तुला काही कळत नाहीये काही. घरात काय बरोबर आणि काय चूक हे आता लहानांनी मोठ्यांना सांगायचंय का. कालपर्यंत जीवाभावाशी असलेली तुझी जानकी आज नानांच्या जीवावर उठली, हे तू कसं बोलू शकतेस. सौमित्र म्हणतो की तुला एवढं सुद्धा कळत नाहीये का, ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन तू असं काहीतरी करू शकतेस. तर नानांनी सुद्धा तिच्या दबावाखाली येऊन हे असं काहीतरी सांगितलं असेल, कशावरून हे असं होणार नाही. सौमित्रने आता एकच सत्य सुमित्राला सांगून सुमित्राच्या डोळ्यात अंजन घालून पुन्हा सुमित्राचे खाडकंडोळे उघडलेले असतात आणि ऐश्वर्याने आता दबाव आणलेल्या नानांवरती आता नानांना तसा निर्णय द्यावा लागल्याचे सुमित्राला आता सौमित्राने सांगितलेले असते. चुकीच्या व्यक्तीच्या दबावाखाली येऊन तू जर चुकीचा निर्णय घेत असेल तर नानांनी सुद्धा दुसऱ्याकडे बोट दाखवले असेल आणि तू जानकी वहिनीचं नाव घेतलं असेल, असं कशावरून नाही. तर आता सुमित्राचे सुद्धा खडकंडोळे उघडलेले असतात आणि आता सुमित्रा सौमित्रकडे बघू लागते.
इकडे आता सुमित्राचे डोळे उघडलेले असतात, तर इकडे ऋषी जानकीला म्हणतो की आपल्या ओवीला दिवाळी खूप आवडते आणि दिवाळीत ती खूप आनंदाने साजरी करते आणि मी तुला सांगतोय की या वर्षीची दिवाळीसुद्धा ओवी आनंदाने साजरी करील. वाटेल ते काम करील, मी नोकरी करील, पण ओवीची दिवाळी आनंदात घालवील. ते ऐकताच आता जानकीने ऋषीला मिठी मारलेली असते. तर आता इकडे ऐश्वर्याने सुद्धा पण केलेला असतो की बघतेच मी तुम्ही कशी दिवाळी साजरी करतात ते. त्याच वेळेस रिक्षातून आता गावामध्ये दवंडी पिटवलेली जाते. आपल्या गावात दिवाळीच्या चुरशीच्या आता सणानिमित्त चुरशीची लढत होणार आहे आणि जो जिंकेल त्यासाठी 1,00,000 रुपयाचे बक्षीस आणि आता ऋषिकेश ते सगळं ऐकतो. तर आता ऐश्वर्याच्या नाकावर टिचून मुळशी गावात चुरशीच्या लढतीत आता ऋषिकेश कसा लढत जिंकतो हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.